असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि आत्ता आपण आहोत कोपरगावमध्ये सकाळपासून मतदान सुरू झालं आणि त्यानंतर मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। खरं बघितलं तर नाशिक शिक्षक पदवीधर संघ निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या सुरुवातीपासूनच घडल्या। नाव साधर्म्य असलेले उमेदवार, त्यानंतर त्यांना झालेली मारहाणीचा जो आरोप आहे तो, त्यानंतर साडी वाटप, पैसे वाटप, अशा अनेक नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळाल्या। जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे मतदार आहेत त्यांची संख्या जवळपास 14,000हून अधिक आहे आणि एकूण मतदान 69,000 मतांच्या वरती आहे। शिक्षक मतदारसंघामध्ये खरं तर शिक्षक जे आहेत ते ज्ञानदानाचं काम करतात आणि शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी खरं तर जे शिक्षक मतदारसंघात निवडून येणारे आमदार आहेत त्यांनी काम करावं, अशी मागणी जी आहे ती शिक्षकांची आहे। खरं बघितलं 4 मुद्द्यांवर ही निवडणूक पाहायला मिळाली। जुनी पेन्शन योजना असेल, त्यासोबत अनुदानाचा टप्पा असेल, आश्रमशाळेचा विषय असेल, अशा विविध विषयांवर ही निवडणूक जी आहे ती पार पडत आहे आणि विवेक कोल्हे हे स्थानिक या ठिकाणचे उमेदवार आहेत कोपरगावचे, ते देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे। एकूण 21 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीत आहेत। खरं बघितलं तर ज्या 4 मुद्द्यांवर निवडणूक पार पडलेली आहे, हे 4 मुद्दे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे वाटतात? नाही, एक शिक्षक म्हणून आम्हाला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं जो खरंच उल्लेखन करेल, म्हणजे ज्या प्रश्नाचा खरंच कोणीतरी विचार करेल असा उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आहे। खरं जे मुद्दे आहेत ते प्राधान्याने सोडवण्यासाठी शिक्षक उमेदवार जो आहे किंवा आमदार जो आहे, कशा पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवले जातीलच असं वाटतं। जे उमेदवार आहेत ते शिक्षकात कार्यरत आहे, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत, तर मग ते सोडवतीलच। त्यांना म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी माहिती आहेत, तर मग का नाही मग त्यांना सोडू शकत। जे उमेदवार निवडून येत आहेत ते खरं तर शिक्षकांसाठी काम करतील अशी अपेक्षा जी आहेत ते मतदार व्यक्त करत आहेत। काही पुरुष मतदार आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर, काय वाटतं जे प्रमुख मुद्दे आहेत या निवडणुकीत ते प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना, इतर गोष्टी? शिक्षक दर म्हटल्याच्या नंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टी अपेक्षित असतात की शिक्षकांचे काय प्रश्न आहेत। आता समजा की जागा भरण्याचा प्रश्न आहे, हे असे प्रश्न उपस्थित करून हे प्रश्न सोडवले पाहिजेत। शिक्षकांच्या पेन्शन योजना असतील किंवा रिक्त जागा असतील, या भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्या रिक्त जागा आहेत त्या देखील भरण्यात याव्या अशी मागणी जी आहे ते मतदार करताना दिसत आहे। जी गर्दी आहे ती सातत्यानं मतदान केंद्रावर होताना दिसते आणि जे उमेदवार आहेत ते देखील अधिकाधिक मतदान घडून यावं यासाठी मतदारांना आवाहन करताना दिसून येत आहेत। मनोज गाडीकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहमदनगर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।